मराठी व्याकरणचे प्रश्न आहे। प्रश्न पहिला, प्रयोग ओळखायचा आहे। हंबीररावने गोंदवनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। प्रयोग आहे भावे प्रयोग। प्रश्न आहे दुसरा, सहलीत जाताना कात्रज जवळ उजाळले, प्रयोग ओळखा। तर याचा प्रयोग आहे भावे प्रयोग। प्रश्न तिसरा, पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? तर पोर्तुगीज शब्द आहेत। प्रश्न चौथा, मराठीमध्ये एकूण अनुनासिक किंवा परस्वर्ण किती आहेत? तर 5। प्रश्न पाचवा, आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर स्थलवाचक। प्रश्न सहावा, रावच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहेत रंक, बिनराव, खात्री आणि अराव। तर रावचा विरुद्धार्थी शब्द आहे रंक। प्रश्न सातवा, मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर मंदिर हा शब्द तत्सम शब्द आहे। प्रश्न आठवा, सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? सासरा हा शब्द तद्भव शब्द आहे। हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न। तुम्ही मराठी व्याकरणचा कोणत्याही सिलेबस संबंधी एक्झाम द्या, तुम्हाला हे व्हिडिओ आणि हे प्रश्न कामातच पडतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कनेक्ट रहा। धन्यवाद।